नमस्कार. ठरलं तर मग सिरियलचे प्रोमो पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. इथे प्रियाचं पितळ उघडं पडलं आहे सगळ्या घरासमोर आणि प्रियाने एवढं मोठं असत्य कशासाठी केलं आहे ते सगळं सत्य सायलीने सांगितलेलं असतं. त्यातच आता सुमन काकूची हालत कशी केली आहे नागराज काकाने हेही सत्य ज्या वेळेला अर्जुन घरातल्या सगळ्या मंडळींना सांगतो त्यावेळेला प्रताप इतका चिडतो. मी आत्ताच रविराजला फोन करून त्याला सांगतो की नागराजला जेलमध्ये टाक. त्यावेळेला अर्जुन त्यांना म्हणतो नाही, आपल्याला त्यांना रंगेहात पकडायचं आहे. 100% तो नागराज आणि महिपत एकत्र आहे. आपल्याला नागराज काकाच्या मार्फतच महिपतपर्यंत पोचायचे. इथे खरंच महिपत आणि नागराज एकत्र आहे, पण हे सत्य कुणाला माहीत नाही की नागराजने महिपतला किडनॅप केलेला आहे. आता महिपत इतका चिडलेला आहे, तो नागराजला धमकी देतो की तुला मी इतकी हाल करून मारेल आणि ह्याच गॅरेजमध्ये तुला काढूनही टाकेल अशी धमकी दिलेली असते. नागराज त्याच्यावरती हसत असतो. त्याच वेळेला घरामध्ये सगळेजण अर्जुन आणि ते बोलत बसलेले असतात. अस्मिता प्रश्न करते, एखाद्या पत्नीला एखादा पुरुष असं कसं मारू शकतो, त्रास कसा देऊ शकतो? आणि अर्जुन तुझ्या पत्नीबाबत असं कोणी केलं तर तो म्हणतो मी माझ्या पत्नीशिवाय कधीच कुणाचा विचारही करणार नाही आणि तिला मारणाऱ्या किंवा तिला त्रास देणाऱ्या व्यक्तीला मी तर जिवंतच ठेवणार नाही.